व्हेरी गुड. कोण म्हटलं सासस? शाबास. मला बोलून दे सासस म्हटल्याबद्दल. आणि नवीन करारामध्ये किती पुस्तकं आहेत हे पण. आता जुना करार आणि नवीन करार पाहण्यासाठी जुना करार आणि नवीन करार पाहण्यासाठी थोडंफार इंग्लिश येते का? थोडंसं इंग्लिश येतं नाही येत. हे भाऊ तुम्ही एक काठी आणा बरं. जे कोणी बोलणार नाही आहे त्याला मी काठी बदलवणार आहे. आणि मोठे बाबाचा मार खावा लागतो. माझी आई मला वयाच्या 47 वर्षापर्यंत मारायची. रिसेंटली माझ्या मित्राच्या घराचं उद्घाटन झालं. त्याच्या आईला म्हटलं आई मी चाललो, कारण दुसऱ्या दिवशी माझ्या पत्नीला सभा होती. माझी आई मला म्हटली की बैजू तू जर लवकर गेलास तर मी तुला चपलेने मारणार, म्हणजे अजून मार खावा लागतो, पण तुम्ही मार खातो शिका. तर जुना करार आणि नवीन करार हे शिकत असताना काही गोष्टी आपण समजून घेऊया. जुन्या करारामध्ये किती पुस्तकं आहे हे पहा. इंग्लिश मधून घेऊ पण मराठीतून पण घेऊया. हे मला साक्षीताई सांगेल हे किती शब्द आहेत. साक्षीताई सांगेल हे 3 बरोबर आणि हे 9. आता यांना जर जवळ जवळ घेतलं तर किती होतात? अब्राहमाला आणि आदामाला देव काय म्हटला? फलद्रूप व्हा, बहुमुखी व्हा, पृथ्वी व्यापून टाका. आता यांना जवळ जवळ घेऊया. जवळ जवळ घेतल्यानंतर किती होतील? 39 पुस्तकं. हे मराठी आहे. इतकं सोपं आहे. हे 3 आणि 9 जवळ घेतल्यानंतर आता असंच हिंदी याचं पण पाहूया आपण नवीन कराराचं. आता हे साक्षीताई मला सांगितलं किती आहे? साक्षीताईला बोलायचं नाही का? हे 3 आहे आणि हे हे 9 आहे. आता याचा गुणाकार करूया आपण. किती होतात? 9 त्रिक 27 झालं 27. एवढं सोपं आहे. 27 आपल्या मराठी भाषेमध्ये 527. इतकं सोपं आहे. जुन्या करारातले पुस्तकं 39, नवीन करारातले पुस्तकं 27. इतकं सोपं आहे. सगळ्या गोष्टी अवघड आहेत पण बायबल बाकी सोपं आहे. ते आता दादानी जे वचन सांगितलं अण्णांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ते भोळ्यास समंजस करतं. साधारण व्यक्ति को वो बहुत बड़ा बनाता है. मैं साधारण ही था और आज भी हूँ, लेकिन मैंने कितने बार पढ़ा है, खूप वेळ वाचलं मी, मग मला ते आता समंजस बनवलं ते बाबा. आता मला हे सांगा की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर असताना म्हणजे जाण्याच्या अगोदर फटके किती बसले? 39. प्रभू येशूला बसलेले फटके 39. विभक्त राजेशाहीमध्ये राजे किती होऊन गेले? 39. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासाठी. आणि इस्रायल लोक अरण्यामध्ये किती दिवस फिरत होते? 40 वर्ष. म्हणजे किती दिवस? इकडे पहा, 39 वर्ष 9 महिने आणि 27 दिवस म्हणजे 40 वर्ष फिरत होते. आता हे 39 काय आहे? जुन्या करारातले पुस्तकं. हे 27 काय आहे ताई? नवीन करारातले पुस्तकं. आणि हा 9वा आकडा काय आहे? हा आहे फळ आणि कृपादान. आपण प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनात फळ यायला पाहिजे ना. पूर्वी आपल्या जीवनामध्ये एक फळ होतं, आता माझी सटकली. आपल्याला राग यायचा. आता राग नाहीये. आता नाही राग. आता राग येतो का? थोडाफार ठीक आहे पण जास्त राग येतो का? आणि येऊन काय फायदा आहे का? अति राग आणि भीक माग. मग जुनं फळ आपलं कोणतं होतं? चोरी करणं. पण आता नको, कोणाचं काहीच नको आपल्याला. आपला प्रभू देतो ना सगळं. हालेलुया. 39 वर्ष 9 महिने 27 दिवस म्हणजे 40 वर्ष ते भटकत होते. आता हे पद्धत लक्षात ठेवण्यासाठी आलं लक्षात काही? हॅलो ताई ये लवकर, हे पुसून दे मला. पुस लवकर. हे समजलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपण जुन्या कराराचे पुस्तकाचा टेबल तयार करू. आपल्या तुमच्याकडं तुम्ही अभ्यास करताय ना बायबलचा. तुम्ही जर बोलले नाही बस आणि मला आजूबाजून मदत करा. तुम्ही जर बोलले नाही तुम्ही खरंच मारी ना. मी खरंच मारीन तुम्हाला. ऐकायचं सगळं मनापासून ऐकायचं, कारण ते आज आपण वचन वाचलं की ते पुनरुज्जीवन करतात, भोळ्याला समंजस करतात. आपण लिहून ठेवलं. चला आता ऐकूया. आता जुन्या तुम्ही अभ्यास करताय ना. आर यू स्टडींग बायबल सम टाइम ॲट लीस्ट? येस ऑर नो? अण्णा पण इथे तुमच्यासारखे झाले, बोलायचंच नाही. इथं रवी भाऊ फेविकॉलची फॅक्टरी आहे. तिथं तोंडाला फेविकॉल लावलं का? काही बोलायचं? बोला, थोडंसं बोला.
आता हे आपण टेबल तयार करू. टेबल आता हा आपला आहे एकदम छोटा टेबल. हा छोटा टेबल आहे. आता ह्या टेबल मध्ये आपले पुस्तकं आहेत. ह्या टेबल मध्ये पहिले आपले पुस्तक आहेत. शुड आय राईट डाउन इन इंग्लिश और मराठी? हा 5 पुस्तकं आहे. पहिले 5, नंतर दुसरे 12, नंतर परत हे 5, नंतर हे 12. मला क्षमा करा, हे पुन्हा 5 आणि हे 12. आता हे मला गणित करून सांगा बरोबर, कारण आपला संध्याकाळपर्यंत आपल्याला संपवायला पाहिजे. थोडंफार गणित येते का तुम्हाला? आपली सुनबाई आली का मनीषा? तिला हिशोब येतो ना? ते हिशोब येत असतात. किती झाले हे? 12 12 24 आणि 24 आणि 15 39. इतकं सोपं आहे. आता इथं कोणते पुस्तक माहिती का? उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशुवा, शास्त्रे, रुथ. उत्पत्ती लिहू का? उत्पत्ती लिहा. लिहू नका, आम्हाला काय घेते? अब बोला ना. हा उत्पत्ती. व्हेरी गुड. इथं उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद हे पहिले 5 पुस्तकं. त्याला आपण काय म्हणूया? पंचग्रंथ. काय म्हणायचं लेकरांनो? पंचग्रंथ. हे मोशेचे 5 पुस्तके. सगळे पुस्तकं एकट्या मोशेने लिहिलेली. त्यानंतरचे 12 जे पुस्तकं आहेत ना, त्याला आपण म्हणूया इतिहासाचे पुस्तकं. इतिहास म्हणजे काय? असं घडलं. हाय स्टोरी. इतिहास म्हणजे असं घडलं. काय घडलं? काहीतरी घडतं ना. हॅलो, आपण लक्षात ठेवतो ना घडलं तर? माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये जेवण भात चोखा काय म्हणतोय आपण इकडं? भात विठला म्हणजे उन्हाळ्यामध्ये. ते लोक खूप वर्ष लक्षात ठेवलं होतं. रत्ना, तुझ्या लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी भात विठवला, आम्ही थोडी विठवलं. ते आपोआप विठलं आपल्याला. लक्षात ठेवतो जुन्या गोष्टी आपण बरोबर लक्षात ठेवतो. माझ्या सासूने मला खूप त्रास दिला होता, क्षमा कर ना. मला हुंड्यामध्ये काही गाडी नाही भेटली, गपना नाही भेटली, चांगली बायको भेटली ना, बस आपण जुन्या गोष्टी आठवतो. इथं इतिहास आहे. इतिहास 12 पुस्तकं. मग नंतरचे पुस्तकं कोणते? स्तोत्र. इथं गीत. गीत म्हणजे गाणी आवडतात का तुम्हाला? मला पण गाणी खूप आवडतात. गाणी गायली की जीवाला कसं बरं वाटतं. ते सकाळी ते मी पुलावर गेलो, पाहिलं, भाऊने माझे फोटो वगैरे काढले. म्हटलं देवा हाऊ ग्रेट दावा लॉर्ड, देवाबद्दल किती छान बनवले सगळ्या गोष्टी. गाणी सर्वांना आवडतात. मग इथं काय? स्तोत्र. मग त्यानंतर काय? नीतिसूत्र. नंतर बोलतं उपदेश. आणि त्याच्यानंतर काय? गीतरत्न. आणि त्याच्या अगोदर काय? योग. आता हे जे पुस्तक आहेत ना, याला गीतांचे पुस्तकं म्हणतात. मला गीतांचे पुस्तकं. मग त्यानंतर इथं आहेत मोठे संदेश. कोणते मोठे? यशया, इर्मया, विलापगीत, एस्केल आणि दानिएल. समजलं ना? सगळ्या गोष्टीला मिनिंग आहे. इथे हे 5 पुस्तकं आहेत. मग आणि मग याला म्हणूया आपण मोठे संदेश दे. मोठे संदेश दे. गुजराती भाषा प्रबोधन, भविष्यवक्ते, डिफरंट वर्ड्स आहेत. तर मोठे संदेश दे म्हणूया आपण. आणि मग नंतर छोटे संदेश दे. छोटे म्हणजे काय माहिती का? आकाराने छोटे. त्यांचे जे अध्याय आहेत ते छोटे, यांचे अध्याय मोठे, बाकी सगळे सेमच आहे. मग या ठिकाणी याला म्हणूया आपण छोटे संदेश दे. छोटे किंवा लहान संदेश द्या. तुम्हाला जे योग्य वाटत ते म्हणा, तुम्हाला ते अधिकार आहे. झालं? आता त्यानंतर याला म्हणूया आपण कथा, कविता आणि कथन. फॉर इंग्लिश पीपल विल सिंग. फॉर इंग्लिश पीपल स्टोरी, सॉन्ग, sermon. How God is good. So one more thing, अजून एक गोष्ट आपण पाहणार आहोत, आणि ती म्हणजे ह्या सगळ्या घडलेल्या आहेत घटना. मग इथं काय आहे? भावना. आणि इथं आहे अपेक्षा. आता ह्या घडलेल्या घटना आहेत, इव्हेंट्स, इमोशन्स अँड एक्सपेक्टेशन्स. घटना, भावना, अपेक्षा.
आता हे पहा, मंडळामध्ये वापरतात कथा आणि कथन, म्हणून मंडळाचं चाललंय पतन. म्हणून देवाचं वचन करा जतन, कारण तेच आहे अनमोल रतन. नुसते भविष्यवाण्याच्या पाठीमागं पळू नका. प्रॉफेसी तुला गाडी भेटल, तुला बंगला भेटल, मला काहीच नको, मला येशू पाहिजे. हालेलुया. स्वर्गात गेल्यावर आपल्याला सोन्याच्या रस्त्यावर चालायचंय. इथं सोनं घेऊन काय करायचं? आमच्याकडे नुसत्या प्रोफेशन्स आल्या, तुला गाडी भेटल, तुला सोडा भेटल, तुला बायको भेटल. देणारच आहे ना देवा, आम्हाला देवच पाहिजे. हालेलुया. मग या ठिकाणी पाहूया कथा, कविता, कथन, घटना, भावना, अपेक्षा. आता हे सगळं घडलेल्या घटना आहेत. दिस ऑल द इव्हेंट्स. इव्हेंट्स. आता हे आहेत गाणी, गीत खूप महत्वाचे आहे. गीत गायला की मनुष्य काय होतं? उत्तेजित होतं ना. तुम्हाला कोणतं गीत आवडतं मला सांगा बरं. साक्षीताई तुला कोणतं गीत आवडतं? पटकन सांग. व्हेरी गुड. बाळा तुला? मला पप्पाचा मार खायला. ताई तुला कोणतं गीत आवडतं? बोला बोला. बोला. मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं बोलू नको, तर खूप मार. तुम्हाला कोणतं आवडतं भाऊ? बाळासाहेब? सर्व. व्हेरी गुड. सर्व गाणी आवडतात. त्यांना काय ॲलर्जी नाही कोणत्या गाण्याची. तुम्हाला कोणतं आवडतं? त्यांना पण ॲलर्जी नाही. रवी दादा तुम्हाला एखादं गीत आवडतं का? कोणतं आवडतं? सगळीच आवडतात. सगळंच आवडतं. व्हेरी गुड. प्रत्येकाची काहीतरी स्पेशल गीत आहे. स्पेशल गीत ते गायलं की जीवाला बरं वाटतं. आता याच्या जीवाला कसं बरं वाटतं माहिती का? सगल व्याधी गुणमाक वल्लभ राम, त्यांना लगेच बरं वाटतं. बरोबर ना? मला ते गाणं आवडतं. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभू. मला खूप आवडते. मी एकटा असलो ना मग मी तेच गाणं गातो. म्हणजे बरेच गाणी आवडतात, परंतु यांनी स्टोरी, सॉन्ग आणि सन्मान. आपण जेव्हा स्वर्गात येतो ना, दूत आणि स्वर्गीय दूत नाचतात. अरे ते तळोरीचे लोक प्रभूकडे आले, स्वर्गात नाचतात, म्हणून प्रभूला जीवन द्या. आमेन. स्टोरी, सॉन्ग, सर्मन, कथा, कविता, कथन. आता हे पाहूया, हे सगळं घडलंय. मग घडलं म्हणजे कोणता काळ येतो मला? काळ. भूतकाळ. आम्हाला काय माहिती? भूतकाळ म्हणजे हो काही तर भूत घेऊन येतं. पास भूत म्हणजे भूतकाळ. साक्षीताईला नको म्हटली, पण ते देवा झाले भूतकाळ. मग इथं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणजे कोणता काळ? वर्तमान नाही. तुम्ही साधे लोक आहात. चालू वर्तमान काळ. करंट मध्ये तर गॉड इज माय शेपर्ड. परमेश्वर माझा मेंढपाळ आत्ता आहे. मला काही कमी पडलं. देव करतो सगळ्या गोष्टी. मग इथं कोणता काळ आहे? वर्तमान. येऊ का वर्तमान? व्हेरी गुड. आता हे सगळे भविष्यवादी आहे. कोणते आहे? काय आहे? भविष्यवादी. संदेश भविष्यातलं सांगतात. असं घडणार आहे. तुम्ही प्रेषिताच्या कृत्यामध्ये वाचा. त्या आगम नावाच्या संदेशाने दुष्काळ पडणार म्हणून सांगितलं. काहीतरी होत असतं तर होणार. मग ते संदेश त्यांनी आपल्याला असं घडणार आहे. पहा, आपण टीव्ही आणि बातम्या जर पाहिल्या ना, तर जगात काय चाललंय हे आपल्याला कळतं. परंतु बायबल वाचलं ना, मग ते का चाललंय हे कळतं. व्हॉट इट? When we are watching the TV and newspaper and news, then we are understanding what is going in the world. But when we are reading the Bible, then we are understanding why it is going in the world. It is like बायबल वाचल्याबरोबर समजतं कुठं काय चाललंय, कशामुळे चाललंय. आजचं वचन काय होतं आपलं? स्तोत्र 19:7. काय होतं? की ते भोळ्या समंजस करतं, ते मनाचं पुनरुज्जीवन करतं. देवाचं नियमशास्त्र परिपूर्ण आहे. कसं आहे? परिपूर्ण आहे. आपण परिपूर्ण आहे का? नाही. आपण अपरिपूर्ण. तो कोणतरी म्हणत असतो तुम्ही खूप परिपूर्ण. हे गेलं सगळं. आता कुठं परिपूर्ण? हे गेलं सगळं. तरुणपणात होतं, आता गेलं. विचारा बरं का गेलं? विचारा.
लग्न झालं. लग्न झालं. ओके चला हे समजलं सगळं. मग भूत वर्तमान भविष्य पहा इब्री काळाचं पत्र येतात 13वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त काल म्हणजे इथं, आज म्हणजे इथं आणि भविष्य म्हणजे युगायुग. भविष्य भविष्य म्हणजे कसं युगायुग. आपण गातो ना युगो से युगो तक एक ही है राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह तू है महान. तूच मोठं, दुसरं कोण मोठं आहे? कोणी मोठं नाही. युगो से युगो तक काल आज आणि युगायुग yesterday today and forever is same God. त्यांनी भूतकाळामध्ये लोकांना बरं केलं, तो आता पण लोकांना बरं करणार. त्यांनी भूतकाळामध्ये लोकांचं तारण केलं, उद्धार केला, आता पण करणार. कारण ते मनाचं पुनरुज्जीवन करतं, ते भोळ्याला समंजस करतं, ते परिपूर्ण आहे आणि म्हणून ते आपण शिकत आहोत. समजलं? समजलं का तुम्हाला? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आता याचा फोटो काढून टाका. फोटो समजलं एवढं? स्टोरी, सॉन्ग, सर्मन, इव्हेंट, इमोशन, एक्सपेक्टेशन. याच्यामध्ये कथा आहे. कथा कथा म्हणजे काय? स्टोरी. स्टोरी आवडतात का तुम्हाला? आपण शाळेमध्ये एक राजा होता, मग एक राणी होती आणि मग असं घडलं, आवडतं ना? हे पुढे लाजायचं नाही. मी मोठे बाबा आहे, लाजायचं नाही. आपण साऊथ इंडियामध्ये नाही, आपण नॉर्थ इंडियामध्ये आहोत. तिथं एकमेकाला हातात आपण येत नाही. ती त्यांची संस्कृती. आपली संस्कृती काही नाही. आपण मानतो सगळं. ठीक आहे, माझा फोटो राहतात. हा